आता बातम्या पाहूयात विस्ताराने। पोलीस आता कराडला घेऊन बीड कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। आता बीड कोर्टामध्ये कराडला हजर केलं गेलंय। कराड प्रकरणी आजची सुनावणी बीड कोर्टामध्ये होणार आहे। सुरक्षेच्या कारणामुळे केज ऐवजी बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। पोलीस आता कराडला घेऊन बीड न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत, हजर केलेला आहे। आता बीड न्यायालय काय निर्णय देते याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। सुरक्षेच्या कारणामुळे केज ऐवजी बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होते आहे। दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी सुरक्षेच्या कारणामुळे केज ऐवजी बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय कराड याला केज न्यायालयामध्ये नेण्यात येणार होतं, मात्र या ठिकाणी आंदोलन केलं जाईल किंवा कोणताही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि त्याच कारणास्तव आता त्याला बीड जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हजर केलं गेलंय। काय अधिकची माहिती? सुरक्षेच्या कारणास्तव जी आहे ती केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयामध्ये सुनावणी होत आहे। वाल्मिक कराडला सकाळी म्हणजे 11 वाजेच्या नंतर बीड या ठिकाणावरून केज या ठिकाणी नेलेलं होतं। पोलीस ठाण्यामध्ये बराच वेळ या ठिकाणी वाल्मिक कराड उपस्थित होता, मात्र त्यानंतर त्याला बीडकडे रवाना करण्यात आलं। या ठिकाणी एसआयटीनं बीड न्यायालयामध्ये त्याला आता या ठिकाणी आणलेलं आहे आणि आता सुनावणी होणार आहे। मात्र प्रमुख मुद्दा जर पाहायला गेला तर काही प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आलेले होते। कोठडीत वाढ जी होती त्याची मागणी सुद्धा याआधी करण्यात आली होती आणि त्यानंतर देशामध्ये आणि विदेशामध्ये किती संपत्ती आहे या संदर्भातही चौकशीची मागणी जी होती ती या ठिकाणी करण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर आता बीड न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि वाल्मिक कराड स्वतः उपस्थित राहिलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे आता सुनावणी दरम्यान काय घडतं, काय मुद्दे मांडले जातात, कोणती बाजू मांडली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच या युक्तिवादाकडे आपलं लक्ष असेलच। आपण पाहतोय आता त्याला सुनावणीसाठी हजर केलं गेलेलं आहे। मात्र आपण जर पूर्ण परिस्थिती पाहिली बीड मधली, मस्साजोग मधली, तर या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। कारण जे कराडचे जे समर्थक आहे त्यांच्याकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता, ते आक्रमक कुठेतरी पाहायला मिळाले होते। त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त आता बीड कोर्टाच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळतोय। बीड न्यायालयाच्या बाहेर सुद्धा पोलिसाचा बंदोबस्त आहे। परळीमध्ये सुद्धा पोलिसाचा बंदोबस्त आहे। मसाजोग या ठिकाणी सुद्धा काही पोलिसांचे पथक जे आहेत ते उपस्थित असल्याची माहिती मिळते। आपण पाहिलं तर हे तीनही ठिकाण सध्या सर्वाधिक जास्त चर्चेत आहेत, कारण बीड या ठिकाणी वाल्मिक कराड याला घेऊन आलेले आहेत पोलीस। त्यानंतर परळीमध्ये सुद्धा समर्थकांनी कुठेतरी कालपासून पाहतो आपण गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे। राडा काही ठिकाणी केलाय त्यांनी, तर काही ठिकाणी जाळपोळीची देखील घटना समोर आल्यात आणि त्यानंतर आता बीड मध्ये ही सुनावणी होतीये। म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, कारण कुठल्याही प्रकारचे समर्थक असतील किंवा विरोधक असतील त्यांच्यापासून वाल्मिकला त्रास होऊ नये त्यामुळे स्वतः वाल्मिकला त्या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा दिलेली आहे। म्हणजे त्यांच्या पोलिसांसोबत वाल्मिक हा येतोय आणि आता चौकशी जी आहे ती चौकशी आणते किंवा या ठिकाणी युक्तिवाद कसा केला जातो हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र आता युक्तिवादाकडे सर्व राज्याचं लक्ष तर आहेच, मात्र सुनावणी आता काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। जी नक्कीच या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।